गोपाळ गोपाळ भाऊ. अगं ए बायको, ऐकलंस का? कुठे आहेस ग तू? अगं लवकर तरी ये. चल सामान घे पटकन, मला जाऊ दे. आले. एवढा आकांड तांडव करून घर डोक्यावर घ्यायची गरज नाहीये. बाजारातून साधं सामानच तर आणलंय, त्यासाठी एवढा आरडाओरडा करताय? बाप रे. काय म्हणालीस तू? या खरेदीला साधं म्हणतेस? जर हे साधं असेल ना तर असाधारण कशाला म्हणायचं? राहू द्या, खूप झालं. बघू तरी बाजारातून काय आणलंय? हे बघ, यात आहे लहान मासा, दुधी, पडवळ, बटाटे. काय मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमच्या मोठ्या मेवण्याच्या मुलीचं लग्न आहे म्हणून बाजारातून एक छानशी साडी घेऊन या म्हणून. कुठे ती साडी? दाखवा मला. अरे रे, ते तर विसरलोच मी. काय करू? अग बायको, त्याचं काय झालं माहितीये का? बाजारात वस्तूंच्या किमतीला आग लागलेली आहे. कुठल्याही वस्तूला हात लावतात चटका लागत होता. तुझ्या भाचीला नंतर काहीतरी हे सगळं मला माहित नाही म्हणजे माहित नाही. तुमचा हा चिंगूसपणा देव सुद्धा सहन करणार नाही. बर बायको, तूच सांग ना, लग्नात आशीर्वादापेक्षा मोठी दुसरी भेट काय असू शकते? माणूस या जगात रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाती परत जातो. एवढ्या तेवढ्यासाठी पैसे वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. समजलं ना बायको? बरेच चिंगूस पाहिलेत मी, हो, पण तुमच्यासारखा महा चिंगूस आयुष्यात नाही पाहिला मी, जो आपल्या खिशातला छदाम सुद्धा खर्च होऊ देत नाही. हे बघा, तसंही महिन्याचे शेवटचे दिवस आहेत, त्यात वरून हात जरा रिकामा आहे. वेतन मिळायला अजून अवकाश आहे, म्हणून जरा. अच्छा, मग तुमचा हात कधी भरणार आहे सांगा मला. ठीक आहे, मी आता माहेरी जाते. तुम्ही आपले राहा असे चिंगूसपणा करत. चालले मी माहेरी एकटीच. अगं ऐक तरी, इतक्या लहान सहान गोष्टीवर रागवून कसं चालेल बरं? तू जाशील तर माझं खाण्यापिण्याचं काय? कशाला? हवा खाऊन जाता ना. ती खाल्ल्याने तुमचे अजिबात पैसे खर्च होणार नाहीत. यावेळी बघतेच मी की आता किती दिवस तुम्ही रिकामा खिसा घेऊन असा फुकटचा संसार करताय ते. मी जाते माझ्या माहेरी. चालले मी. अरे बापरे, हे काय होऊन बसलं? अरे बापरे, मी जातो आपला राज्यसभेमध्ये. अच्छा मंत्री, आता सभेचं कामकाज सुरू करा. काय झालं मंत्री? गोपाळ भाऊ आज जरा चिंतेत दिसत आहेत. अहो, आता कोणाच्या तरी मागे लागण्याची चुकीची योजना बनवत असेल. अहो गोपाळ भाऊ, महाराज तुम्हाला बोलवत आहेत. तुम्हाला ऐकू येत नाहीये का? जी बोला महाराज. मी म्हणत होतो की तू एवढ्या कसल्या विचारत आहेस गोपाळ भाऊ? जर काही समस्या असेल तर तू निसंकोच सांगू शकतोस. तुला असं उदास बघून मला मुळीच चांगलं नाही वाटत, कळलं का तुला? नाही महाराज, खरं तर गोष्ट अशी आहे की माझी बायको माझ्यावर रागवून माहेरी निघून गेलीये. हे तर नेहमीच आहे. याची बायको रुसून नेहमी माहेरी जाते. तू जरा गप्प बस मंत्री. सांग गोपाळ भाऊ, नेमकं काय झालं? खरं तर महाराज, मला थोडी धनाची गरज होती. पाहिलं महाराज, गोपाळ भाऊ कधीच कुठली गोष्ट उगाच नाही करत. हीच तर गोपाळ भाऊची विशेषता आहे. नाही गोपाळ भाऊ, आपल्या राजकोषाची परिस्थिती सध्या बरी नाहीये, त्यामुळे मी आता तरी तुला काहीच मदत करू शकणार नाही. बरं गोपाळ भाऊ, तुमच्या कुटुंबात फक्त 2च माणसं आहेत, मग तुमचा पगार कुठे खर्च होतो बरं? ठीक आहे महाराज, आज मी जरा लवकर जाईन म्हणतो. ठीक आहे गोपाळ भाऊ, मला कळतंय तुझी मनस्थिती आज ठीक नाहीये, म्हणून तू घरी जाऊ शकतोस. हे काय भोला, तू असा डोक्यावर हात ठेवून का बसलायस रे? काही झालं का रे? नाही गोपाळ भाऊ, काही झालं नाही, काही नाही झालं. खरं तर माझं ना नशीबच खूप खराब आहे. का रे, काय झालं? तुझी बायको पण माहेरी गेली वाटतं. अरे नाही गोपाळ भाऊ, माझी बायको तर घरीच आहे, पण काय ना, माझ्या मुलीचं खूप प्रयत्न केले तरी लग्न होत नाहीये. का लग्न का होत नाहीये? हो बघ ना, आता बघ, काही दिवसांपूर्वीच मुलाकडचे मुलीला बघायला आले होते, पण त्यांना मुलगी पसंत नाही आली आणि वरून त्यांना भरपूर हुंडाही हवाय. आता तुम्हीच सांगा मला, तुम्हीच सांगा गोपाळ भाऊ, मी एक साधारणसा हलवाई, मी कुठून एवढा हुंडा देऊ? अच्छा, अशी गोष्ट आहे तर मला वाटतं तुम्ही बरोबरच केलं, कारण हुंडा देऊन लग्न करणं मला पटत नाही बाबा. मग आता गोपाळ भाऊ, तुम्हीच सांगा, माझ्या मुलीचं कधीच लग्न होणार नाही का? अरे का नाही होणार, नक्की होणार. त्यासाठी मी आहे ना इकडे. काय? याचा
याचा अर्थ या वयात तुम्ही दुसरं लग्न करणार? ची 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 ची. अरे नाही नाही नाही, मी कशाला लग्न करू भोला? तू काही बोलतोस रे? अरे मला हे म्हणायचं होतं की तुझ्या मुलीचं लग्न लावून देण्याची जबाबदारी माझी. याचा अर्थ तुम्हाला हे म्हणायचंय की तुमच्या नजरेत कुणीतरी चांगला मुलगा आहे, हो ना? अरे पण मी असं कधी म्हणालो? तर मग अरे बाबा, माझ्या ओळखीतला एक लग्न जुळवणारा आहे. तो तुमच्या मुली करता चांगला राजकुमारासारखा नवरा शोधून आणेल. मग तर झालं. अच्छा गोपाळ भाऊ, राजकुमारावरून आठवलं, बरेच दिवस झाले तुमच्या जावयाला तुमच्याकडे आलेलं बघितलं नाही. त्याचं सगळं बरं चाललंय ना? ते अगदी मजेत आहे आणि माझी मुलगी अगदी सुखाने संसार करते. तोच माणूस माझ्या मुलीसाठी हे स्थळ घेऊन आला होता आणि माझं इतकं मोठं नुकसान करून गेला. तुम्ही काही बोललात का गोपाळ भाऊ? कोण कोण? मी नाही रे, मी तर काहीच नाही बोललो. काय बोललो मी? बरं मग गोपाळ भाऊ, तुम्ही मला लगेच घेऊन चला. त्या लग्न जुळवणाऱ्या माणसाकडे लगेच घेऊन चला. अरे भोला, ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अच्छा, असं आहे का? हो, मी तुझ्या मुलीचं लग्न ठरवून देईन, पण त्या आनंदात तू माझं तोंड गोड करणार नाही का? काय खाणार? सांगा तुम्हाला काय खायचंय गोपाळ भाऊ. तुम्ही फक्त एकदा बोला तुम्हाला काय खायचंय. आता तरी मला फक्त रसगुल्लाच दे. हा अच्छा गोपाळ भाऊ, ठीक आहे. हे घ्या, हे घ्या. खा खा खा. वाह, मज्जा आली. भोला ठरलं तर मग उद्या तुझ्या घरी येईन आणि तुझ्या मुलीला एकदा बघून घेईन. तुम्ही याल गोपाळ भाऊ? नक्की याल ना? अरे म्हटलं ना येतो म्हणून. चल मी जातो. हा अरे आहेस का भोला? अरे अरे गोपाळ भाऊ, आलात तुम्ही? या 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 या, आत या. मी म्हटलं होतं ना मी नक्की येईन म्हणून. त्या माणसाशी बोलायच्या आधी मला एकदा तुझ्या मुलीला भेटायचं होतं. म्हणजे मुलगा शोधायला बरं पडेल. तुला तर समजलंच असेल ना? हो अवश्य, मी लगेच माझ्या मुलीला बोलावतो. अगं ऐकलंस का? अगं फुलकुमारीला बाहेर घेऊन येतेस का जरा? बापरे, फुलकुमारी? ही आली गोपाळ भाऊ. ही आहे माझी मुलगी फुलकुमारी. वा 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 वा, फारच छान, फारच छान. आता जरा पदरवर करशील का ग? म्हणजे मला चेहरा नीट बघता येईल. हो, पदर बाजूला कर पुरी, बाजूला कर. अगं डोळे बंद का केलेस तुझे तू? डोळे उघडून एकदा बघ तरी माझ्याकडे. अरे भोला, ही माझ्याकडे बघायला सांगितलं तर तुझ्याकडे बघते. नाही, त्याचं काय आहे ना की माझी मुलगी ना जराशी तिरळी आहे. तिचे डोळे जराशे तिरळे आहेत आणि त्यात ती फारच लाजरी सुद्धा आहे. ओहो, ही मुलगी नाही तर साक्षात देवी लक्ष्मीची मूर्ती आहे. अशा मुली करता तुला एक घुबड म्हणजे नवरा मिळत नाहीये का रे? नाही गोपाळ भाऊ, आता तुम्हीच काहीतरी करा गोपाळ भाऊ, तुम्हीच काहीतरी करा. तुम्ही अजिबात काळजी नका करू भोला. मी लग्न जुळवणाऱ्या माणसाला सांगून हिच्यासाठी अवश्य काहीतरी करेन. थोडं तोंड गोड केलं असतं तर मग. हो हो, नक्की नक्की. अगो ऐकलंस का? जरा काहीतरी छान चमचमीत खायला प्यायला घेऊन ये. हो, जा लवकर जा. वा वा, काय उत्कृष्ट जेवण आहे. हा, फारच उत्तम. आता बायको घरी नाहीये म्हटल्यानंतर माझं खाणं पिणं मस्त चाललेलं आहे. मस्तच दिवस ढकलतोय आता मी. हरिनामाचा जागर मी करतो, हरिनामाचा जागर मी करतो. अरे बापरे, हा तर गोपाळ भाऊ आहे. यांनी जर मला बघितलं तर हा दिलेल्या मुद्रा मला परत मागेल. अरे बापरे, मला वाटतं तोंड लपवून इथून निघायला हवं. अरे ओ म्हातारी बुवा, असं मला बघून पंचायत तोंड लपून कुठे पळताय तुम्ही? कुठे नाही, कुठे नाही. माझं तुझ्याकडे लक्षच नव्हतं. खरं शपथ सांगतो. कसा आहेस तू आणि जवळ बापू कसे आहेत? मी तर बरा आहे हो, आणि जावई बापू पण व्यवस्थित आहेत. पण तुमचं काही लक्षण ठीक दिसत नाही. असं का गोपाल भाऊ? काय झालं? मी काय केलं सांग का बरं? तरी. तुम्हाला आठवत नाहीये? माझ्या मुलीच्या लग्नात तुम्हाला मला 30 मुद्रा द्यायची होती. ती द्या बघू. अच्छा अच्छा अच्छा.
मुद्रा ना ते तर मी सोबतच घेऊन फिरतोय तुला परत देण्यासाठी. खरंच सांगतो, शपथ. बरं तर मग द्या बघू. पण त्याचं काय झालं ना, गोष्ट अशी आहे की आज मी तुला दिले असते, खरंच तुला दिले असते, पण आज गुरुवार आहे. गुरुवार आहे ना, आणि गुरुवारी मी मुद्रा देत नाही, घेत असतो. खरंच सांगतोय. एक काम कर गोपाळ भाऊ, तू ना तू 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 हा तू संध्याकाळी ये आणि तुझ्या मुद्रा परत घेऊन जा. ठीक आहे ना गोपाळ भाऊ? हो, असं आहे तर. पण मी ठरवलं ना, तर ती मुद्रा तुम्हाला परत कधीच करावी लागणार नाही. खरं सांगतो की काय? अति उत्तम. हे तर फारच छान आहे. चांगली गोष्ट आहे. मग आधी का नाही सांगितलं? अहो, आधी पूर्ण गोष्ट तरी ऐकून घ्या. आता काय ऐकायचं राहिलं? बरं बोल. अजून बाकी आहे ना. ऐका, तो भोला आहे ना, भोला, तो भोला हलवाई. अहो, आपला भोला हलवाई हो, त्याची एक मुलगी आहे. तिच्याकरता एक मुलगा शोधावा लागेल तुम्हाला. देवा देवा, पुन्हा मुलगा? ठीक आहे, त्याला आता काहीतरी बोलून टाळतो. नंतरचं नंतर बघू. काय झालं? असे गप्प का झालात तुम्ही? अरे नाही 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 नाही, काहीच नाही. मुलाचं ना, त्याची काळजी करू नकोस. इतर मुलांची रांग लावून दे ना. ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्ही असं करा, मुलं बघून ठरवून मग आम्हाला काय ते कळवा. आणि जर तुम्ही हे केलं तर तुमची उदारी काय माफ. बोलतोस? ठीक आहे, ठीक आहे गोपाळ भाऊ, मी सांगतो ना. अरे निश्चिंतपणे घरी जा, काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. अच्छा, त्या लग्न जुळवणाऱ्याने सांगितलंय की तो आज मुलगा घेऊन येणार आहे, पण तो अजूनपर्यंत काही आला नाहीये. मी जातो आणि एकदा त्याला भेटून येतो. अरे, हे काय? दाराला कुलूप आहे? याचा अर्थ हा म्हातारा मला मूर्ख बनवतोय काय? ठीक आहे, माझं नाव पण गोपाळ भाऊ आहे. बघतोच हा म्हातारा मला कसा फसवतो ते. अरे हे काय? आता तर संध्याकाळ झाली, पण तो म्हातारा गेला तरी कुठे? असं करतो, एकदा जरा जवळ जाऊन बघतो. अरे हे काय? दाराला तर कुलूप आहे, पण आतमध्ये दिवा जळतोय. याचा अर्थ तो म्हातारा मला मूर्ख बनवतोय काय? पण तो घराच्या आत नेमका जातो तरी कुठून? एकदा घराच्या मागच्या बाजूला जाऊन बघितलं पाहिजे. ओ हो, स्वतः दाराला कुलूप लावून या खिडकीतून येणं जाणं करतो काय? अरे धूर्त म्हाताऱ्या, माझं नाव पण गोपाळ भाऊ आहे. मला मूर्ख बनवणं एवढं सोपं आहे काय? थांब, मी आता तुला चांगलाच धडा शिकवतो. हे कुलूप आता मी लावलं. आता म्हाताऱ्याला उद्या सकाळी समजेल. आता तर मी निघतो. सकाळी सकाळी भेट होईलच आपली. काय मग? काय झालं भोला? आज तू खूपच आनंदी दिसतोय. अरे मला पण सांग, काय झालंय? का आनंदी नाही व्हायचं? अरे माझ्या मुलीचं लग्न ठरतोय. अच्छा, असं आहे. अरे पण मुलगा कोणी शोधला? गोपाळ भाऊ. काय गोपाळ भाऊ? तो कधीपासून लग्न जुळवायला लागलाय? ते जाणून घ्यायची तुम्हाला काही गरज नाही. अच्छा भोला, जरा चांगलं काहीतरी गोड खाऊ घाल. ते काय ना, सकाळी सकाळी घाई गडबडीत मी काही खाऊ शकलो नाही. आत्ता आणतो गोपाळ भाऊ, आत्ता देतो. हे घ्या, हे घ्या. धरा धरा. अरे बापरे, एवढं प्रेम, चांगली गोष्ट आहे. पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की सांगेन. हे बघ, मुलगा गोपाळ भाऊ सारखा खादाड नको बघू, नाहीतर तुझं दुकान 2 दिवसात साफ करून ठेवेल. बरं, येतो मी. अच्छा भोला, चलता म्हाताऱ्याच्या घरी. खूप उशीर झालाय रे. हो हो, चला चला चला.
हे काय गोपाळ भाऊ, लग्न जमवणाऱ्या म्हाताऱ्याच्या घराला तर कुलूप आहे. आता काय करायचं गोपाळ भाऊ? अरे भोला, तू काही काळजी नको करूस रे, फक्त गंमत बघ. हे बरं झालं, झोप तर छान झाली. आता झटपट रोजची प्रातःविधी आटपून घेतो. आ. काय झालं, खिडकी उघडत का नाही? अडकले की काय? काल इकडूनच तर आलो होतो. अरे बापरे, अरे अरे उघडतच नाहीये. काय झालं हिला? अरे बापरे, खूप जोराची लागली आहे. हो, अरे वाटतं तो तर खराब होईल की काय? अरे रे रे, अरे हे काय गोपाळ भाऊ, हा तर लग्न जमवणाऱ्या माणसाचाच आवाज आहे. आवाज तर खोलीतूनच येतो. आता समजला ना भोला? मदत करा. तो स्वतःला जास्त शहाणा समजत होता, पण कदाचित त्याला माहिती नाहीये की गोपाळ भाऊ पेक्षा दुसरा चतुर कोणीच नाहीये. आहे का? उघडा, अरे उघडा. अरे मी घराच्या बाहेर पडू शकत नाहीये. अरे कोणी बाहेर आहे का? अरे खिडकी उघडा बाबा, खिडकी उघडा. मी वाचवू शकतो, पण एक अट आहे. अरे हा तर गोपाळ भाऊ आहे. अरे बापरे, हा इथे कसं काय आला असेल? बरं जाऊ दे, याची कुठली काय अट असेल ना, मानावीच लागेल. हो, अरे मी तुझ्या सगळ्या अटी मान्य करतो, पण खिडकी उघड बाबा, नाही तर दरवाजा उघड, अनर्थ होईल बाबा. आता सांग, भोलाच्या मुलीकरता मुलगा शोधशील की नाही तू? हो शोधीन बाबा, नक्कीच शोधीन. आता मला प्रातःविधीसाठी जाऊ दे, नाहीतर गडबड होईल. अरे रे, नाही नाही नाही, जा जा जा, मी तुला कुठे थांबवलंय? गोपाळ भाऊ, तुम्ही त्याला चांगला धडा शिकवला, त्याची चांगलीच जिरवली. अरे काय झालं गोपाळ भाऊ, अजून किती तयारी बाकी आहे? सगळी कामं झालेली आहेत, फक्त जेवणाची व्यवस्था राहिलेली आहे. बरं गोपाळ भाऊ, तुम्ही हे सगळं बघून घ्या. हा, तू त्याची अजिबात काळजी नको करूस भोला. खाण्यापिण्याच्या बाबतीत काही कमी पडणार नाही. अच्छा गोपाळ भाऊ, मी बघतोय गेल्या 3 दिवसापासून तू भोलाच्याच घरी राहत आहेस. तुझी बायको तुला काही बोलत कशी ती नाही? काय बोलणार आता? काय बोलणार काय ती तर स्वतःच माहेरी गेलीये. हो, अच्छा, तर तू मुलगा पाहिलायस का? मी कशाला बघू? अरे नाही नाही, असंच विचारलं. हे बघा, तुम्ही मुलाला पाहिलाय आणि भोला पण लग्नाला तयार आहे, पण मग मी कशाला मुलाला बघायला जाऊ? ठीक आहे, तुम्ही इकडचं काम सांभाळा, मी खाण्याची व्यवस्था बघून येतो. बघतो जेवण बनवायला किती वेळ आहे. अरे बापरे, लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे, नाही तर माझ्या नशिबात काय लिहिलंय ते फक्त मलाच माहित आहे. काय आचार्य बुवा, जेवणाची तयारी कुठवर? हे बघा गोपाळ भाऊ, बघा बघा, सगळं काही झालेलं आहे. बघा, लग्नाकरता जेवण बनवत आहात, मला चव चाखायला द्या. बघू. हे घ्या गोपाळ भाऊ, खाऊन बघ. दे 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 दे, आण बघू. वा वा, खूपच छान, अतिशय रुचकर झालेला आहे. काय ग ताई, माहेराहून आता परत येतेस का? हो, मग काय झालं? बरं, माझे हे कुठे आहेत तुला माहितीये का? कोणाबद्दल विचारतीयस? गोपाळ भाऊ, ते तर लग्न कार्यात व्यस्त. काय लग्न? कुठे आहेत ते? कुठे आहेत सांग मला. गोपाळ भाऊ आता भोला मिठाईवाल्याच्या घरी आहेत, लग्न इतक्यात सुरू होईल. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे, मी पण बघतेच की मी असताना हे लग्न कसं होत आहे ते. पण ताई, अगं काही बोलू नकोस, काही बोलू नकोस. आता तुझ्या भावाचा एक दिवस आणि माझा एक दिवस. पण ताई, माझी पूर्ण गोष्ट तरी ऐकून घे. आता मला अजून काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, चालले मी. अरे बापरे, ताई पूर्ण गोष्ट न ऐकताच गेली. कुणास ठाऊक आता काय होणार आहे ते. आता आशीर्वाद द्यायची वेळ झालीये, म्हणजे एकमेकांना बघणे. हे काय हारू दादा, आम्ही तर याआधी बघितलं होतं की शुभदृष्टीच्या वेळी मुलीच्या हातात विड्याची पानं असतात. इथे तर मी मुलाच्या हातात पानं बघतोय. तुम्हाला काही कळतंय का भाऊ? माहित नाही भाऊ, या कलियुगात आता आणखी काय काय बघायला मिळेल माहित नाही. कुठे आहेत ते? आज एकतर तुम्ही राहाल नाही तर मी राहीन. ऐकलत का? अहो ऐकलत का? छा, इथे आहात तर तुम्ही नवर देऊन सजून तयार आहात, पानांच्या आड स्वतःला लपवायचा प्रयत्न करताय. छी 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 छी, तुम्हाला लाज कशी नाही वाटत हो? घरात एक बायको असताना पुन्हा लग्नाला उभे राहताय. अरे बापरे, हे सगळं काय चाललंय? माझं लग्न होणार आहे की नाही होणार? काळजी नको, तुझं लग्न नक्की होईल. कोण हे लग्न होऊ देते बघतेच मी. कोणाची एवढी हिंमत आहे? माझ्या समोर या, दाखवतेच मी की मी असताना हे लग्न होतंय तरी कसं.
अरे हे काय झालं? अरे काय झालं अचानक? हे लग्न काय थांबलं? काय झालं ग? तुम्ही इथे आहात, मग तिथे नवरदेव कोण आहे? अरे बघू तरी नवरदेव दिसायला कसा येतो? मी अजून स्वतः बघितलं नाहीये त्याला. आता मुला, अरे आता चेहऱ्यावरून पान तरी बाजूला कर. अरे बापरे, सगळं संपलं. हे बघा, अहो बघा तरी, बघा मी कसा दिसतोय. सर्वनाश, तो म्हातारा कुठे गेला? आज तर त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. मी म्हणजे त्याचं काय काय रे म्हाताऱ्या, तुला दुसरा मुलगा नाही मिळाला का? परत तसाच बायकी स्वभावाचा मुलगा? थांब थांब, आज तर तुला मी फासावरच थांबा गोपाळ लटकवतो. भाऊ, थांबा. आता जर माझ्या मुलीचं लग्न मोडलं तर माझ्या मुलीचं लग्न कधीच होणार नाही. आता जे झालं ते झालं, जाऊ द्या. माझी या लग्नाला काही हरकत नाही. हो बाबा, मला पण ना हे खूप पसंत आहेत. ओह, असं आहे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण बायको, तू इथे येऊन कसला गोंधळ घालवत होतीस बरं? त्याचं काय झालं ना की मी पिंकीच्या आईची खरं तर पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायला हवी होती, पण पूर्ण गोष्ट न ऐकताच मी इथे आली आणि माझा गैरसमज झाला. हो, ओ, म्हणजे तुला असं वाटलं की या लग्नात मीच उभा. आता तू बघितलंस ना बायको, तू माहेरी गेलीस की मी माझ्या जेवणात कसलीच आबाळ होऊ देत नाही. हं?